मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या 4 मेच्या भागामध्ये मानसी गौरीचा या लग्नाला विरोध नव्हताच. आता फक्त जयदीपचा प्रश्न आहे. त्याला ठरवू द्या, त्याला हे लग्न मान्य आहे किंवा नाही असं सर्वांना सांगते. तेव्हा माई बरोबर आहे, जयदीपला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे असं बोलतात. तर सुगंधा लगेचच उठते आणि जयदीपचं सोंग घेतलेल्या अनिल पुढे पदर पसरते व माझ्या पोरीचं भवितव्य तुझ्याच हातात आहे. तू तिच्या आयुष्याची वाटही लावू शकतोस आणि सगळी सुखही तिच्या पायाशी आणू शकतोस असं बोलत रडू लागते. ते पाहून माई भडकतात व जयदीपवर दबाव आणू नकोस, हा काय तमाशा लावलाय असं सुगंधाला विचारतात. तेव्हा सुगंधा जयदीपला एकदा मानसीकडे बघ, हिच्या पोटात तुझं बाळ वाढत आहे असं सांगते. तेव्हा माई रागाने बस सुगंधे असं ओरडतात. तेव्हा रेणुका जयाला सगळं माहीत आहे, त्याला त्याचा निर्णय घेऊ द्या असं सर्वांना सांगते. तर जया नाही म्हणून टाक असं जयदीपकडे पाहत बोलते. त्यानंतर शालिनी सर्वांना शांत करते व जयदीपला तुम्हाला जर हे लग्न मान्य असेल तर मानसीचा हात पकडा, नाहीतर गुपचूप निघून जा असं सांगते. तेव्हा शेखर हे बेस्ट आहे असं म्हणत संमती दर्शवतो आणि जयदीपला निघून जा पटकन असं सांगतो. तेव्हा मानसी त्याचं त्याला ठरवू द्यात म्हणून सांगते. तर माई करा तुम्हाला काय करायचंय असं वैतागत बोलतात आणि माझ्या जयदीपवर पूर्ण विश्वास आहे असं ठामपणे सांगतात. ते ऐकून शालिनी व देवकी गालात हसत असतात. त्यानंतर दादा पटकन निर्णय द्या म्हणून जयदीपला बोलतात. तेव्हा सुगंधा लगेच मानसीचा हात हातात धर आणि लग्नाला होकार दे असं जयदीपकडे पाहत बोलते. त्यावर देवकी एकदाचं मतदान होऊन जाऊ द्या, प्रचार लय झाला, जयदीप भाऊजी काय ते ठरवा असं जयदीपकडे पाहत बोलते. तेव्हा खोटा जयदीप डोळे मोठे करत देवकीकडे पाहतो आणि एकदा तेथे बसलेल्या सर्वांकडे कटाक्ष टाकत उभा राहतो. तेव्हा शालिनी देवके तुला सांगितलंय ते कर असं बोलताच देवकी मोबाईलमधील कॅमेरा ऑन करते आणि व्हिडिओ काढत असते. गौरी खूप टेन्शनमध्ये असते, परंतु माईंनी सांगितल्याप्रमाणे ती काहीही बोलत नाही. खोटा जयदीप निघून जात असतो. ते पाहून एक क्षण मल्हार, गौरी व माई सर्वांनाच खूप आनंद होतो, परंतु दुसऱ्या क्षणाला जयदीप मागे फिरतो आणि मानसीजवळ येतो. सर्वजण श्वास रोखून पाहत असतात. जयदीपचं सोंग घेतलेला अनिल मानसीचा हात हातात घेतो. ते पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. मानसी जयदीपकडे पाहत असते. शालिनी व देवकीला तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तेव्हा सुगंधा बघ नंदिनी, जयदीपने मानसीचा हात हातात घेतलाय, आता तू हे लग्न थांबवू शकत नाही असं माईंना बोलते. गौरीच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. दादा जयदीपला मानसीचा हात सोडा, मालकीनबाईच्या वचनासाठी एवढा मोठा निर्णय नका घेऊ, आपण दुसरा काहीतरी मार्ग काढू असं पोटतिडकीने सांगत असतात. तेव्हा सुगंधा आता जयदीपचं मन वळवण्याचा प्रयत्न करू नका, हे दोघे केव्हाच जोडीनं माझ्या पाया पडले होते, परंतु मी कोणालाही सांगितलं नव्हतं, फक्त नंदिनीला बोलले होते. पण आता जयदीपने त्याला मानसीसोबत लग्न करायचं आहे हे सर्वांसमोर कबूल केलंय असं खुश होत बोलते. ते ऐकून सर्वांना अजून एक धक्का बसतो. तेव्हा माई जयदीप हे काय करून बसलास असं जयदीपला विचारतात. तेव्हा मानसी त्याने हा निर्णय काहीतरी विचार करूनच घेतला असेल, तुम्हीच म्हणाला होतात जयदीपची संमती असेल तरच हे लग्न होणार, आणि आता जयदीपची संमतीच नाही तर इच्छाही आहे माझ्याशी लग्न करण्याची असं हात उंचावत बोलते. त्यानंतर मानसी आता जर कुणी या लग्नाला खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर शिर्के पाटलांचं नाव धुळीला मिळेल असा इशारा देते. तेव्हा माई जयदीपला उद्या आपली गौरी परत आली तर तिच्या प्रेमाचा बळी दिलाय तू असं रागाने बोलतात. तेव्हा शालिनी आता निर्णय घेतलाच आहे तर कोण काय बोलणार असं नाटक करत सांगते. तेव्हा शेखर शालिनीवर भडकतो व फक्त हात हातात घेतलाय, लग्न नाही झालं अजून असं बोलतो. जयदीपला नीट विचार करा, तुम्हाला बोलता येत नाही, आपण उद्या ठरवू असं सांगतो. मानसी तावानेच उद्या काही नसतं, त्याला बोलता येत नाही, पण ऐकूनच त्याने निर्णय घेतलाय, त्यामुळे आता कोणीच हे नाकारू शकत नाही असं सर्वांना सांगते. तर सुगंधाही हे लग्न व्हावं अशी माझी व मानसीची इच्छा आहे असं बोलते. तेव्हा शेखर क्षणात निर्णय घेऊन असं लग्न होतंय का कधी असं वैतागत बोलतो. त्यावर देवकी मिया बीबी राजी तो क्या करेगा शेखर दाजी असा डायलॉग देते. त्यानंतर माई जयदीपला शपथ घालतात व मानसीचा हात सोडायला सांगतात. तरीही जयदीप मानसीचा हात सोडत नाही. ते पाहून मानसी खूप खुश होते. तर सुगंधा तुझं पोरगं वचन पाळायलं आणि तू त्याला थांबवते असं माईंना बोलते. तेव्हा दादा मला हे मान्य नाही, मी हे लग्न कधीच होऊ देणार नाही असं सर्वांना सांगत असतात. तर रेणुका गौरी जरीच नसली तरी ती सापडेल, पण हा हात सोड म्हणून जयदीपला सांगते. माई ही जयदीपला पुन्हा पुन्हा हात सोड असं सांगत असतात. तर शेखरही तुमचा हा निर्णय चुकीचा आहे, या मोहाला बळी पडू नका, ऐका असं कळकळीने जयदीपला सांगत असतो. त्यानंतर जयदीप व मानसी माईंचा आशीर्वाद घेण्यास जातात, परंतु माई लगेच तोंड फिरवतात. तेव्हा जयदीप बाहेर निघून जातो. शेखर व मल्हारही त्याच्या पाठोपाठ जातात. ते पाहून शालिनी शेपूट गेलं लगेच मागं मागं असं हळूच बोलते
दुसरीकडे मल्हार जयदीपला आवाज देतो. ते पाहून खोटा जयदीप खूपच वैतागतो. मल्हार जयदीपला तुझ्यावर कोणी प्रेशर आणलंय का की खूळ लागलंय तुला असं जयदीपला विचारत असतो. शेखरही जयदीपला खूप समजावतो व त्या सुगंधा मावशीने फसवून माईंकडून वचन घेतलं होतं. तिचा अधिकार नव्हताच तो. आता चला मला हे लग्न मान्य नाही असं लिहून द्या असं सांगत असतो. परंतु जयदीप मल्हारचा हात झटकतो व तेथून निघून जातो. ते पाहून हा असं काय वागायला असं मल्हार शेखरला बोलतो. दुसरीकडे सुगंधा आज आनंदाचा क्षण आहे असं म्हणत मानसीला माई व दादांचा आशीर्वाद घ्यायला सांगते आणि ते तुझे सासू सासरे आहेत असं म्हणते. मानसी माई व दादांच्या पाया पडते परंतु माई दादा रागात असतात. तेव्हा सुगंधा त्यांचा राग जाईल आता तू तुझ्या थोरल्या 2 जावांचा आशीर्वाद घे म्हणून मानसीला सांगते. तेव्हा मानसी शालिनीच्या पाया पडते. शालिनी सुखाने संसार करा असं खुश होत बोलते. ते पाहून माई व दादा दोघींकडेही खूप रागाने पाहतात. तर देवकीही आनंदात राहा असं सांगते. रेणुका मात्र रागाने निघून जाते. त्यानंतर सुगंधा माई व दादांना आता लवकरात लवकर मुहूर्त काढा नाहीतर जयदीपच्या डोक्यावर बसून त्याचं मन वळवाल असं बोलते. त्यावर मानसी आता माझा जयदीप यांचं काहीच ऐकणार नाही असं तोऱ्याने सांगत असते. तर सुगंधा लग्न थाटामाटात व्हायला पाहिजे असं खूप उत्साहात बोलत असते. तेव्हा माई तू माझ्या घरात येऊन काय बाय बोलावली, तू मैत्रीण नाही वैरीण आहे माझी असं सुगंधावर भडकतात. तेव्हा सुगंधा आता हे घर माझ्या लेकीचं आहे त्यामुळे तुझ्या इतकाच माझाही अधिकार आहे असं निर्लज्जपणे उत्तर देते. तेव्हा माई इथं उंटाप्रमाणे तंबू ठोकलाय आणि आता घर ताब्यात घ्यायला बघते असं सुगंधावर चिडून बोलतात. शालिनी सुगंधाला गप्प राहण्यास सांगते परंतु सुगंधा मात्र काहीही ऐकत नाही. ती तिच्या वचनावर अडून बसलेली असते आणि नंदिनी तू मला वचन दिलं होतंस अशी माईंना पुन्हा पुन्हा आठवण करून देत असते. तेव्हा दादा आम्ही हे वचन मानतच नाही. तुम्ही अंगावर रॉकेल ओतून घेत होतात. तुमचा जीव वाचवण्यासाठी माईंनी हे वचन दिलं होतं असं सुगंधाला बोलतात. तर माईही मी तुझा जीव वाचवण्यासाठी हे वचन दिलं होतं असं रागाने सुगंधाला सांगत असतात. तर पुढील भागात शालिनी गौरीला तुझा नवरा तुझ्या हातातून निसटतोय तरीही तू गप्प बसली असं बोलत असते. तेव्हा गौरी जर तो चिकण्या माझा नवरा असेल आणि आमचं जर खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर मी त्याला खेचून आणीन त्या मानसीकडून असं शालिनीला बोलते. दुसरीकडे माई गौरी व अम्मांना काहीही झालं तरी हे लग्न होऊ द्यायचं नाही असं सांगतात. तेव्हा गौरी हे लग्न झालं किंवा नाही झालं त्यामुळे काहीही फरक पडत नाही परंतु त्या गौरीचा जयदीप एवढा का आणि कसा बदलला हे शोधून काढायला हवं असा निश्चय करते. आता गौरी जयदीपचं सत्य समोर आणेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.